हायकोर्टानं आज इतकं सगळं सुनावल्यानंतर या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांनी आता आपली भूमिका पुन्हा एकदा तपासून पाहण्याची गरज आहे। पण मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर राजकीय नेत्यांनी त्यावर आणि विशेषतः विरोधकांनी त्यावर आपली मतं व्यक्त केली। गेल्या 2-3 दिवसांमध्ये ही जी सगळी वक्तव्य समोर आली त्यावरून हे आंदोलन राजकीय होतं की नव्हतं असा प्रश्न उपस्थित झालाय। काय काय मुद्दे आहेत दोनही बाजूंचे बघूयात। हे आंदोलन राजकीय होतं का? या आंदोलनामध्ये स्थानिक लोक कमी होते असं आंदोलन राजकीय होतं असं म्हणताना मुख्यमंत्र्यांनी दावा केला आणि याला विरोधकांचं उत्तर आहे की या आंदोलनानंतर अटक करण्यात आलेले जे सगळे लोक आहेत ते बदलापूरचेच रहिवासी आहेत। गाड्या भरून लोक स्टेशनला आणले गेले, मात्र आंदोलन करणाऱ्यांचं म्हणणं आहे की स्टेशनला आलेले लोक हे स्वतःहून आले होते, त्यांना कुणीही आणलं नव्हतं। लाडकी बहीणचे पोस्टर्स आंदोलनामध्ये कसे आले हा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आणि पोस्टर्स बनवायला काय लागतं, फक्त काही मिनिटं असं उत्तर आंदोलकांच्या वतीनं आता समाज माध्यमांवर देण्यात येते। 10 तास रेल्वे कशी रोखली गेली आणि स्वयंपूर्तीनं लोकांनी रेल रोको केला असाही दावा या आंदोलनामध्ये दोनही बाजूनं केला जातोय। आंदोलन राजकीय होतं असं म्हणताना मुख्यमंत्र्यांनी लोकांनी पोलिसांचं ऐकलं नाही असाही दावा केला आणि लोकांचं म्हणणं आहे की मुळातच आमचा राग हा पोलिसांच्याच निष्क्रियतेवर होता। लोकांनी नेत्यांचंही ऐकलं नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। गिरीश महाजन आंदोलकांशी बराच वेळ बोलत होते पण आंदोलकांनी त्यांचंही ऐकलं नाही। त्यावर लोकांचं म्हणणं आहे, आंदोलनामध्ये सहभागी झालेल्यांचं म्हणणं आहे की लोक आपल्या मागणीवर ठाम होते। आंदोलन राजकीय होतं असं म्हणताना या आंदोलनामध्ये पालक कुठेही दिसत नव्हते असाही दावा करण्यात आला सत्ताधाऱ्यांच्या वतीनं आणि त्यावर लोकांचं म्हणणं आहे की आंदोलन करायला पालक आंदोलनात उतरायलाच हवेत का? आंदोलन म्हणजे विरोधकांचा डाव होता असंही सत्ताधाऱ्यांच्या वतीनं म्हटलं गेलं। मग अटक करण्यात आलेले जे लोक आहेत ते कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत, मग हा विरोधकांचा डाव कसा असा प्रतिहल्ला विरोधकांकडून केला जातोय, आंदोलन करणाऱ्यांकडून केला जातोय।